नवी मुंबईत 499 उमेदवारांपैकी 201 उमेदवारांनी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं. यामध्ये 36 वकील, 16 अभियंते आणि 6 डॉक्टर उमेदवार आहेत. ठाण्यामध्ये एकूण उमेदवारांपैकी 46 उमेदवार पदवीधर आहेत. 34 उमेदवार 10वी अनुत्तीर्ण किंवा 10वी पर्यंत शिक्षण घेतलेले आहेत. यंदा सर्वच पक्षांनी निवडणुकीच्या रिंगणात उच्च शिक्षित उमेदवार दिले. आगामी पनवेल महापालिकेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये मतदानाबद्दल जनजागृती करण्यात आली. पारंपरिक पद्धतीनं पोवाडा तसंच परिसंवादामधून मतदानाचं महत्त्व पटवून देण्यात आलं. यावेळी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं. उल्हासनगर शहरात जवळपास सर्वच पक्षांचे उमेदवार 10वी-12वी पेक्षा कमी शिकलेले आहेत. त्यांच्या प्रतिज्ञापत्रावरून उघड झाले. विविध पक्षातील दिग्गज नेते अल्पशिक्षित आहेत, मात्र काही पदवीधर, इंजिनियर, वकील, निवृत्त शिक्षकही आहेत. सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त तसंच मुंबई महापालिका आयुक्तांकडे मुंबई महापालिकेच्या 227 प्रभागांची अंतिम मतदार यादी तातडीनं जाहीर करण्याची ठोस मागणी केली. कल्याण डोंबिवलीत आगामी महापालिकेच्या निवडणुकीनिमित्त मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली. यावेळी कल्याण पश्चिम परिसरात भव्य मानवी साखळी तयार करण्यात आली. या उपक्रमातून प्रलोभनांना बळी न पडता निर्भीडपणे मतदान करण्याचं आवाहन. मीरा भाईंदरमध्ये निवडणुकीची तारीख जवळ येत असताना चांगलंच वातावरण तापलेलं आहे. शिवसेना भाजपची युती फिसकटल्यानंतर प्रताप सरनाईक आणि आमदार नरेंद्र मेहता यांच्यात झुंपलेली आहे. निष्ठावंत म्हणून कालपर्यंत मिरवत होता, मात्र उमेदवारी मिळाली नाही म्हणून मुंबई महाराष्ट्राच्या तंबूत जाता, अशा शब्दात संजय राऊतांनी संतोष धुरींवर निशाणा साधलेला आहे. ठाकरे बंधूंना सभेसाठी मैदान मिळू नये यासाठी कट रचला जात असल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केला. तर प्रत्येकाला सभा घेण्याचा अधिकार आहे असं उत्तर महसूल मंत्री बावनकुळेंनी दिलं. तर नाचता येईना अंगण वाकडं, अशा शब्दात आशिष शेलारांनी युतीला टोला लगावला. शिवसेना, युबीटी आणि मनसेमध्ये स्फोट होईल अशा शब्दात आशिष शेलारांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधलेला आहे. दोन्ही पक्षांमध्ये तुकडे तुकडे गँग असल्याचा दावा देखील शेलारांनी केला आहे. महापालिका निवडणुकीत ज्युनियर ठाकरे बंधूंनी शाखेला भेट दिली. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंनी कलिना इथल्या शाखा क्रमांक 89ला भेट देत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मनसे नेते अविनाश जाधवांनी ठाण्याच्या महापालिका आयुक्तांची भेट घेतली. बिनविरोध निवडणुकीविरोधात त्यांनी कोर्टात धाव घेतली होती. या प्रकरणात आयुक्तांची भेट घेतली. यावेळी आयुक्तांनी 24 तासात आरोची बदली होईल असं आश्वासन दिलं. राज्यात अनेक ठिकाणी बिनविरोध नगरसेवक निवडून आलेले आहेत. यावर शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधवांनी टीका केली. अनेक ठिकाणी विरोधी उमेदवारांना आर्थिक आमिष देण्यात आली आहे. तसंच काही ठिकाणी दमदाटी झाल्याचा आरोपही जाधवांनी केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी विलासरावांबाबत केलेल्या विधानाचा काँग्रेसच्या नेत्यांनी चांगलाच समाचार घेतला. भाजपला सत्तेमुळे अहंकार आला असून त्यातूनच अशी विधानं होत आहेत असा टोला काँग्रेसने लगावला. नवी मुंबईत भाजप आणि शिवसेनेमध्ये लढत आहे. दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहे. गेली 25 वर्ष ज्या नाईक घराण्याच्या हातामध्ये सत्ता होती ती घराणेशाही मोडून काढण्याचं काम शिवसेना करेल असा प्रचार शिवसेनेचे खासदार नरेश मस्के करतात. शिवसेना नेते अभिजित अडसूळ यांनी नव्या आघाडीचं गणित मांडलेलं आहे. यात काँग्रेस, भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेला वगळता राज्यातील सर्व जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती ताब्यात घेता येणार असल्याचं शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवेंनी ट्विट करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकळे यांच्यावर गंभीर आरोप केले.